प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आता आवा खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. ते मालतीशी काहीच बोलत नाही. तर आता मालती विचारते, काय हो काय झालंय तुम्हाला? इकडे द्या पाण्याचा ग्लास. तर आता ती पाण्याची ग्लास घेते. ती म्हणते, काय झालंय तुम्हाला? इंद्राचं टेन्शन आलंय का? अहो मी म्हटले होते ना तुम्ही नका पाठवू, इंद्राला नका पाठवू, तरी तुम्ही पाठवलं. तुम्हाला तर राणीचा लईच आहे ना, कशाला पाठवायचं इंद्राला माझ्या? मला पण तेच टेन्शन येते माझ्या इंद्राचं, असं म्हणत असते. तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघ मालती, मी तुम्हाला सांगतोय, मला तसं काही नाही आहे. तुम्ही कधीतरी राणीविषयी चांगलं बोलत जा ना. अहो राणीने काय केलं आहे तुम्हाला, तिच्याविषयी असं बोलताय तुम्ही? तर आता लगेच आबा असं म्हणल्यावरती मालती म्हणते की हे बघा, तुम्हाला नाही माहिती कशी आहे ती मुलगी राणी. अहो तुम्हाला काय माहिती हो कशी असते ती कशी नाही, असं म्हणत असते. तर आता मालती जी असते ती म्हणते की तुमच्यामुळं हे सगळं झालं, माझा इंद्र तिकडे गेलाय. तर आबा म्हणतात, मालती माझं ऐकून तरी घ्या. अहो असं काहीच नाही आहे, मला ते टेन्शन नाही आलं. मला हे टेन्शन आलं, विक्रांत फॅक्टरी विकायचं म्हणतोय. मला हे सगळं दुपारी कळलं केडीकडून. आता काय करायचं आपण? इथे करायला काहीच नाही आहे. काही करायचं म्हटलं तर मला इथून पहिले बाहेर पडावं लागेल. आणि बाहेर पडणं म्हणजे काही सोपं नाही इथे, कारण की ते बाहेर कसं पडणार आपण? तुम्ही सांगा ना. या विक्रांत दादासाहेब माडिक पूर्ण आपल्यावर बारीक नजर ठेवून आहे, असं म्हणतात. तर आता लगेच मालती म्हणते, हो ना, त्यांनी आपल्यावर बारीक नजर ठेवायला सांगितले सगळ्यांना. तर आपण काय करायचं, कसं पडायचं बाहेर? तर आता आबा म्हणतात की हे बघ, मी रतनला भेटून येतो असं सांगतो आणि इथून जातो. तर आता मालती म्हणते की हो, पण त्यांनी लक्ष ठेवून यावं आपल्यावरती, असं म्हणत असते. तर इकडे आता जे राणी इंद्र आहे ते आता ते पत्ता विचारत असतात, कुठं बघितलं की यांना. तर आता तेवढं ते एका माणसाजवळ येतात आणि दादासाहेब माडिकांचा त्यांना फोटो दाखवतात. तर ते म्हणतात, हो, यांना कोण नाही ओळखत, त्यांना सगळे ओळखतात. अहो हे नाटककार आहे आणि यांची बायको खूपच डेंजर आहे. यांच्या बायकोला तर सगळेजण घाबरतात. यांची बायको खूप डेंजर आहे, कुणाला माहीत नाही तुम्हाला, खूप डेंजर बायको आहे यांची, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात, काय यांची बायको डेंजर आहे? तर ते म्हणते की हो, यांची बायको खूप डेंजर आहे. तर आता ते म्हणतात, आता काय करायचं आपण? तर आता राणी इंद्र तिथून निघतात. दोघे रोडनी चाललेले असतात. आजूबाजूला खूप अंधार असतो, खूप कुत्रे भुकत असतात. राणी इंद्राचा हात पकडते. तर इंद्र म्हणतो, काय झालं राणी? तर राणी म्हणते, अहो इंद्र सर, मला कुत्र्यांची खूपच भीती वाटते, असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की अगं मी आहे ना तुझ्यासोबत, कशाला घाबरते, असं इंद्र बोलतो. आणि आता लगेच राणी म्हणते की हो इंद्र सर. तर इकडे राणीची बुवा आणि आई बोलत असतात. राणीची आई म्हणते की हो बुवा, तुम्ही असं कशाला आले सगळ्यांसमोर, कुणी बघितलं मग काय करायचं? तर ते म्हणतात की नाही बघत. अगं मालती, कशाला कोण बघल, नका काळजी करू तुम्ही, मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं आबा बोलतात, बुवा बोलतात. आणि आता जी बुवा आहेत, बुवा आणि ते आता तिथून निघतात. बुवा ते बोलत असतात दोघे जण, तेवढ्यात घरचा दरवाजा वाजवतो आणि बुवा आता लगेच ते बेड खाली जाऊन लपून राहतात. तेवढ्या तिकडे घरचा दरवाजा वाजवतो. तर राणीची आई दरवाजा उघडते. गजा आतमध्ये पळत येतो आणि तो म्हणतो की मला इथे बुवांचा आवाज आला होता, नक्की ते बुवा आहे ना, खोटं बोलू नका तुम्ही. तर ती म्हणते की नाही, मी बुवांशी फोनवर बोलत होते ना, त्यामुळे तुला तसा आवाज आला असेल, असं म्हणते. आणि आता लगेच जो हे आहे तर बुवा ते बेड खाली लपले राहते. जो गजा आहे तो घरामध्ये सगळीकडे शोधतो, बेड खाली शोधायला येतो. तेवढ्याच राणीची आई म्हणते की हे बघ गजा, तू इथे घरात घुसला, घरात कुणी नसताना बाई माणूस आहे एकटी, आणि तू घरात घुसला, मी सगळ्यांना बोलून घेते, बसलेल्या बायकांना थांब. आणि सगळ्यांच्या नावाने राणीची आई ओरडायला लागते. तेवढ्यात आता राणीची आई ओरडत असते. तर ते म्हणतात की काय ओरडू, कशाला राहिली, नको ओरडू, मी जातो इथून. आणि तो गजा तिथून निघून जातो. राणीची आई कडी लावते आणि ती बुवांना म्हणते बाहेर या. तर आता बुवा बाहेर येतात. तर इकडे आता राणी इंद्र त्या ठिकाणी पोहोचतात. तर तिथे जी बाई आहे ती खूपच डेंजर असते. तिच्या घरामधून एका मुलाने चॉकलेट चोरून चाललेलं असतं, ती त्याला पण खूप मारते. आता राणी इंद्र तिच्या घरात येतात आणि घरात आल्यावरती ती म्हणते की काय काम आहे आमच्याकडे? तर ते म्हणतात कुणी आहे का? तर ते म्हणते की नाही. तर आता ती म्हणते की आम्हाला, राणी इंद्र म्हणतात, आम्हाला आजचे दिवस इथे राहून देतात का? खूप उशीर झाला, आम्हाला जायचं होतं पण. तर आता ती बायका म्हणते नाही राहून देणार मी इथे, जा इथून निघा चला. तर ते म्हणते की नाही हो, राहू द्या ना. तर ती म्हणते की राहायचं असेल तर पैसे लागतील मग. तर ते म्हणतात पैसे नाही आहे आमच्याकडे. तर ते म्हणतात पैसे नाही मग कायच करा आता, मग राहा, माझी एक अट आहे, तर मिरच्या ठेवल्या, मिरच्याचे तुकडे करून ठेवायचे सगळ्या, असं सांगते. आणि राणी इंद्र ते आता मान्य पण करतात. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.